अमिताभ बच्चन या नावाचा काय करिश्मा आहे हे मी वेगळं सांगायची खरं तर गरज नाही. हा कलाकार का आवडतो याची प्रत्येकाची वेगवेगळी कारणं असू असतीलही. एखाद्या प्रसंगात तो ज्या प्रकारे व्यक्त होतो त्याच्या परम्युटेशन कॉम्बिनेशनचा कोणताही प्रयत्न करून पाहिलं तरी त्याने जे करून ठेवलंय किंवा करतोय त्याच्यापेक्षा चांगलं करता येण्याची शक्यता दुरापास्त होते. म्हणून त्याचा ग्रेटनेस हा अबाधित आहे असं मला वाटतं. स्टारडमच्या पलीकडे असणारा अभिनय, व्यक्तिरेखेचं अध्यरूप जाणून त्या पलीकडे नेण्यासाठीचा ती व्यक्तिरेखा केलेला जो प्रयत्न आहे तो मनावर अधिराज्य गाजवतो. त्यांचं श्वास घेणं, त्यांच्या चेहऱ्यावरच्या रेषा हलणं, डोळ्यात दिसणारे बदलणारे भाव, मेकअपच्या प्रोस्थेटिक्सच्या पलीकडे नेऊन ठेवलेले कॅरेक्टर, त्या व्यक्तिमत्वाचा या अभिनेत्याने घेतलेला लेखाजोखा, तो आलेख, या सगळ्यांमुळे अमिताभ एक वेगळं व्यक्तिमत्व ठरतं. या सगळ्यात पिंकमध्ये दिसणारा अमिताभ हा खरं तर एक वेगळा विषय आहे, अभ्यासक्रमच वेगळा आहे. त्यांचं वृद्ध दिसणं, त्यांचं रोखून पाहणं, म्हणजे खरं तर हा सिनेमा जो आहे ना तो म्हणजे खूप व्हिज्युअल आहे, तो बोलपट नाही. बरं, सिनेमा सुरू होतो तेव्हा नावांची यादी सुरू होते, त्यामध्ये इतर नावांसारखंच एक नाव येतं, अमिताभ बच्चन, तिसरं चौथं. त्यावरून आपल्याला कल्पना आलेली असते की इथे बच्चनचा करिश्मा वगैरे नसला तरी 1 डाऊन किंवा 2 डाऊन घेणारा बॅट्समन सेंचुरी मारायला सज्ज झालेला असेल आणि आपला तर्क खरा ठरायला सुरुवात होण्याची शक्यता सिनेमा सुरू झाल्यानंतर काहीशी दुरापास्त वाटू लागते. सुरुवात होते तीच कोणाच्या तरी डोळ्याला मजबूत मार लागलाय, 3-4 मित्र त्याला घेऊन हॉस्पिटल गाठण्याचा प्रयत्न करतायत, 3-4 मुली वेगळ्या कारमधून आपलं घर गाठण्याचा प्रयत्न करतात. हे सायमल्टेनियसली घडतंय सगळं. त्या सगळ्या गोष्टींमधून घडलेल्या घटनेमध्ये यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काही संबंध आहे एवढा अंदाज आपल्याला आलेला असतो. मग त्या मुलींमधील संवादातून आपल्याला लक्षात येतं की खरं तर मीनल अरोरा या तिघींमधली जी मुलगी आहे, तापसी पन्नू, तिच्या हातून ज्या मुलाला मार लागलाय त्या मुलासोबत घडलेल्या म्हणजे त्याने घडवलेल्या अतिप्रसंगात तिच्या हातून त्या मुलाच्या डोळ्यावर प्रहार केला गेला. दिल्लीतील घटना आहे, केवळ डोळ्यांवरचा हा हल्ला नाहीये, कुठेतरी मेल इगोला धक्का पोहोचलाय. इतकंच काय, म्हणजे जो मुलगा आहे त्याचं नाव राजवीर आहे हे एव्हाना आपल्याला कळलंय. अर्थात म्हणजे अंगद बेदी येतो. राजवीर हा एका राजकीय नेत्याचा भाचा आहे, त्यामुळे आता या सगळ्या गोष्टी वेगळं वळण घ्यायला लागतात. जेव्हा हे सारं प्रकरण सॉरी माफी मागून मिटवण्याच्या प्रयत्नात असताना मुलींना धमकीचे फोन सुरू होतात आणि त्या जिथे पेईंग गेस्ट म्हणून राहत आहेत तिथून त्यांना हुसकावून काढण्यासाठी प्रयत्न सुरू होतात. त्या सगळ्या गोष्टी पोलीस स्टेशनपर्यंत जेव्हा जाऊन पोचतात, अर्थात मुली हे प्रकरण घेऊन जातात, तिथून या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळतं आणि सारी गोष्ट एक वेगळ्या अर्थानं कलाटणी घेते. तिथून सुरू होतो एक वेगळा कोर्टरूम ड्रामा. शुजित सरकार नावाचा एक भन्नाट निर्माता आहे, तो या सिनेमाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला, त्यामुळे हे प्रकरण आपल्यासमोर येऊ शकले. अत्यंत भन्नाट होऊन गेलंय, म्हणजे हा सिनेमा म्हणून किंवा हे प्रकरण म्हणून निश्चित वेगळ्या जातकुळीतलं. मुळात कोर्ट म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर उभं राहणारं फिल्मी कोर्ट, तारीख पे तारीख वाला सिक्वेन्स असेल वा गीता पे हात रखे कसम खाता हूं वाला सिक्वेन्स, इथे आपल्याला असं काहीच दिसत नाही. कोर्टमध्ये चैतन्य ताम्हाणेने जे कोर्ट दाखवलंय त्याच्या जवळ जाणार, पूर्वार्धामध्ये सारं ज्या प्रकारे ही केस उभी केली आहे आणि उत्तरार्धात हा ड्रामा ज्या पद्धतीने क्रिसेंडोला जातो मी अर्थात नेलाय, ते सारं पाहणं तितकंच रंजक आणि तितकंच रंजक करण्याचा केलेला प्रयत्न आपल्याला इथे दिसतो. मित्रांसोबत मुलींनी कॅज्युअल डिनर करणं, ड्रिंक्स घेणं, इतकंच काय तर सो कॉल्ड मुलींच्या वागण्याचे जे नीतिनियम ठरवले गेलेत, घड्याळाच्या काटाशी मुलींच्या चारित्र्याची सांगड घालण्याची अॅक्यूट घाई जी आपल्याकडे केली जाते, त्या सगळ्या गोष्टींवर ज्या पद्धतीने एक्सरे टाकलाय आणि तितक्याच तीव्रतेने आसूड ओढले, हे सारं प्रकरण खूप बटबटीतही करता आलं असतं. तितकंच स्त्रीवादाची डाल पुढे करून हे साधता येणं, सांगता येणं आणि त्याला खरंच शक्य होतं, पण तशा पद्धतीने हे मांडलेलं नाही. याला कोणताही रंग न देता खरं तर आपलं म्हणणं तितकंच ठामपणे मांडणं
आणि तेही शास्त्रकाठाच्या कसोटीचा दाखला देत हे सारं मांडणं हे खूप महत्त्वाचं आणि तितकंच वजनदार ते झालेलं आहे. आणि अर्थात त्या सगळ्या गोष्टीला एक संयतपणामुळे एक अधिष्ठान मिळालं. अनिरुद्ध रॉय चौधरी हे नाव आपल्यासाठी नवीन असेल, पण बंगाली सिनेमातलं एक मोठं नाव आहे. पिंकद्वारे हिंदीमध्ये तितकंच दमदार पदार्पण अनिरुद्ध रॉय चौधरीने केलंय हे आपल्याला इथे हा सिनेमा पाहताना जाणवतं. उत्तम स्टोरी टेलर, गोष्ट तितक्याच निगुतीने सांगणारा हा दिग्दर्शक आहे. पिंकमधून ज्या पद्धतीने हे सारं आख्यान त्याने मांडलंय ते पाहताना आपण गुंग होऊन जातो. त्याला असणारी एक व्हिज्युअल लँग्वेज आहे आणि अर्थात ती काळजाला हात घालते. म्हणून अनिरुद्ध रॉय चौधरी आपला ठसा उमटवतो. अमिताभ बच्चन हे वादळ किती संयतपणे वाहतं याचा अंदाज आपल्याला या सिनेमात अनुभवायला मिळेल. अभिनय म्हणजे काय आणि तो कशाशी खातात हे खरं तर आपल्याला इथे कळतं. स्वतःला रिडिफाईन करण्याचा प्रयत्न प्रत्येक फिल्म गणित या वयातही करणारा हा कलंदर आहे. या सगळ्यात दिसणारं पॅशन हे खूप महत्त्वाचं आहे. जितक्या शांत आणि संयमी पद्धतीने यामधला कोर्टरूम ड्रामा म्हणजे खरं तर बच्चन साहेबांनी दाखवलाय, जो अनिरुद्ध रॉय चौधरीला अपेक्षितही असेल, पण ते खरंच खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यातल्या ज्या बिटवीन द लाईन्स आहेत इतक्या सहजतेने टिपल्या आहेत. कोर्टमध्ये ज्या प्रकारे पियुष मिश्रा आणि बच्चन साहेबांची जुगलबंदी आहे ते पाहताना आपल्याला जाणवतं की समोरच्या अभिनेत्याला त्याचे संवाद घ्यायला देणं आणि त्यावेळी फुटेज न खाणं हे किती मोठ्या अभिनेत्याचं लक्षण. आजवरच्या कारकिर्दीतील तितकंच महत्त्वाचं पान सोनेरी अक्षरात या अभिनयाच्या सूर्याने इथे लिहून ठेवलं. इतकंच काय तर त्यांच्या सोबत असणारे तापसी पन्नूनेही आपलं नाणं खणखणीतपणे वाजवलं. तिचं व्यक्त होणं गाडीतल्या प्रसंगानंतर असेल वा कोर्टात, या सगळ्या गोष्टींमध्ये तापसीचं व्यक्त होणं चांगलंच लक्षात राहतं. जलमध्ये दिसलेली कीर्ती कुल्हारी आपली दखल घ्यायला भाग पाडते. कीर्ती कुल्हारीने साकारलेली फलकली, माफी मागण्यासाठी केलेल्या फोनपासून ते जावेद सारख्या मित्रासोबतचं तिचं असलेलं नातं असेल वा कोर्टमध्ये तिचं व्यक्त होणं, या सगळ्या सीन्समध्ये ती चांगलाच ठसा उमटवते. अँड्रिया देखील आपलं अस्तित्व अधोरेखित करते. अंगद बेदीला पाहता क्षणी आपल्या मनात चीड उत्पन्न होते, हीच त्याच्या कामाची पावती आहे. कोर्टरूम ड्रामामधल्या पियुष मिश्राचं व्यक्त होणं त्याच्या व्यक्त होण्यात असलेला एक उपरोधिकपणा आहे, सरकाझम त्याला. इतकंच काय तर आपल्या अशिलाला वाचवण्यासाठीचा आटोकाट प्रयत्न करत असताना त्याच्यामधला बेरकीपणा तितक्याच त्याने निगुतीने जपलाय. धृतिमान चॅटर्जीने साकारलेला न्यायाधीशही तितकाच संयत आहे. हा सिनेमा का पाहावा? स्त्री सन्मान, मान, मर्यादा यावर एक्सरे टाकणार आहे म्हणून. दुटप्पी पुरुषीपणावर तितक्याच जहालपणे केलेलं संयत भाष्य म्हणून. आत्मपरीक्षण करायला लावणारा असा हा सिनेमा आहे. अर्थात चुकवतर प्लीज नका. अखेरची क्रेडिट लिस्ट संपेपर्यंत थांबा. बच्चन साहेबांच्या आवाजातील कविता पण संयतपणे वादळासारखं वावरणाऱ्या बच्चन साहेबांच्या अभिनयासाठी आवर्जून पाहायला हवा. का टाळावा? खरं तर फार कारणं नाही आहेत. असे सिनेमे फार अभावाने येतात. म्हणजे खरं तर थोडक्यात काय असं जर म्हणायचं झालं तर काही सिनेमे फिल्मी नसतात. त्यांच्या खरेपणासाठी, काळजाला हात घालणाऱ्या अभिनयासाठी आवर्जून पाहायला हवा पिंक. या सिनेमाला मी देतोय 4 स्टार्स.